सोलापूर शहरातील विमानसेवा सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा आहे असे सांगून चालू होत नव्हती. चिमणी पाडून वर्ष होऊन गेले, परंतु या ना त्या कारणाने सोलापूरची विमानसेवा रखडली गेली. विधानसभेच्या तोंडावर 23 डिसेंबरला विमानसेवा सुरू होणार, 10 डिसेंबरपासून बुकिंग होणार असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात काहीही घडले गेले नसल्याने याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून शिवसेनेने शहर प्रमुख महेश धाराशिवकर, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपरोधिक आंदोलन करत अधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना माध्यमांसमोर मांडल्या. सोलापूर विमानतळ अनेक वर्षापासून विमानतळातून इथं एक विमान उडत नाही. गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या अगोदर या देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं ते विमान चालू करणार म्हणून, परंतु आश्वासन दिले, पण आश्वासन मतं घेतले, निवडून आले, परंतु विमान काही चालू झालं नाही. परंतु या सोलापूर शहरातील आयटी पार्क विमान चालू नसल्यामुळे आयटी पार्क चालू नाही, गारमेंट पार्क चालू नाही, व्यवसाय इथं ठप्प पडलेला आहे. सोलापूरचा उद्योग अधोगतीला आलेला आहे. 5 स्टार हॉटेल सुद्धा यायला तयार नाही. त्यामुळे लाखो बेरोजगार तरुण पुण्याला जाऊन नोकरी करतात. त्यामुळे सोलापुरामध्ये हे वृद्धाश्रम काढण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळं आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करत आहोत. आगामी काळात जर विमान चालू नाही झालं तर आम्हाला विमानतळामध्ये आज जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल. येणाऱ्या बोगस विमानाला अडवण्याचं काम शिवसेना करणार. या प्रसंगी विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहर प्रमुख लहू गायकवाड, सुरेश जगताप, संदीप बेळमकर, दत्ता खलाटे, जर्गीस मुल्ला, रेवण बुक्कानुरे, उज्ज्वल दीक्षित, शशिकांत बिराजदार, अजय खांडेकर, शिवा ढोकळे, गणेश कुलकर्णी, मनोज कामेगावकर, प्रकाश काशीद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.